ओके ओके गेम स्टार्ट 3 2 1 गेम स्टार्ट. या ओव्हर मधला पहिला चेंडू टोलवलेला बघूया आणि जबरदस्त फिल्डिंग. काय फिल्डिंग केली, काय फिल्डिंग केली. शांताराम पाटील मॅन फॉर मोहो. डोळ्याला चष्मा असला तरी चेंडू बॉल बरोबर दिसतात त्यांना. नेहमीच फिल्डिंगचा नजर त्यांच्याकडनं बघायला भेटतो मोहो संघाकडनं. एक चेंडू एक धाव. स्ट्राईकला त्यांना बघूया सुभाष हाईट बॅट्समॅन. काय फटके मारतात ते बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी फायनल मॅच साठी. अमर हो काय चेंडू टाकला यॉर्कर लाईनचा चेंडू आणि पांडुरंग गायकरांना आउट घ्यायचे नादात नाही घेणार. मला माहिती 50+ म्हणजे लाडाचाच माणूस ना. आउट झाला असला तर त्याला घ्यायचंच नाही. खेळा. निर्धाव चेंडू या ओव्हर मधला तिसरा चेंडू. आणि असे चेंडू जर तुम्ही सुभाषला द्याल ना तर कुठून काढेल तो. धावांचा पाऊस पाडेल. 3 चेंडू 5 धावा. अमर केनी यांच्या या बॉलवरती चौकार आलेला आहे आणि आता टेन्शन वाढलेलं आहे. चला या मधला चौथा चेंडू फाईट करतील ते सुभाष. अमर केनी चौथा बॉल बघूया. हो कट लागलेली आणि एक धाव फक्त. आता स्ट्राईकला आले ते पांडुरंग. मला सुद्धा बघायचं की 50+ कसा षटकार मारतोय आणि पांडुरंग गायकर यांच्या या बॉलवरती जर षटकार आला तर माझ्याकडनं 500 रुपये पांडुरंग गायकर यांना रोकडे. या बॉलवरती षटकार मारला तर तेरी गेले 500. आणि मग अशी याच गोलंदाजावरती मला वाटतं षटकार मारला होता पांडुरंग गायकर यांनी आणि मला माहिती असतं तर मी लावलेच नसते. पण जाऊ द्या. शेवटचं 5 चेंडू शेवटचा चेंडू. संधी एकदाच येते. आउट कॅच आउट. अरे काय करशील दर्शन भावा. बघा म्हणजे कॅच घेऊन सुद्धा परत कॅच टाकतोय. असं नाही होत ना दादा. आउट आउट बॅट्समन आउट. दर्शन म्हणजे एकदम चॅप्टर गडी. कॅच घेतली आणि खाली टाकली 50+ आहे म्हणून. वा रे तुमची खेळी. दर्शन भावा लाईव्ह चालू असं नका करू प्लीज. खेळा ना गेम आहे भाऊ तो. अरे बर्थडे बॉय ऐसा कैसा करताय तुम दादा. कैसा तुम गुंडा बनेगा. सहा धावा. पहिल्या षटक संपलंय 6 धावा. यावर या इनिंग मधला दुसरं षटक प्रकाश का काय नाव बोलत प्रकाश राजेश होत आहे भाई होत आहे. नाही कॉमेंटेटर आहे राजेश आणि बॅट्समॅन आहे तो सुभाष आणि नाश्ता ऐकला तो इकडे कोण गेलाय. व्हाईट बॉल आहे बसवंत. नॉन स्ट्राईकला तो बसवंत सुभाष. व्हाईट बॉल. राजेश यांचा पहिला चेंडू व्हाईट. आणि जबरदस्त फटका बघूया 4 धाव्यांसाठी. भरपूर प्रयत्न केला जगदीश. आता जस्ट 40+ झालेत आणि काय धावतात बघा पण नाही इलाजाने तो चौकार गेलेला आहे आणि सुभाषच्या बॅट्समन आलेला आहे हा चौकार. 1 बॉल 4 धावा आणि व्हाईटची 1-5 अशा या एका चेंडूवरती 5 धावा भेटलेत. या ओव्हर मधला दुसरा चेंडू खेळून काढेल तो सुभाष. आणि निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकलाय बघा. याला बोलतात कमबॅक.
पहिला बॉल व्हाईट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसरा बॉल निर्धाव. चला या ओव्हर मधला तिसरा चेंडू बघूया. राजेश काय करतायत आणि सुभाष. फसवला, सुभाषांना फसवलेला आहे. हा सुद्धा चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजांनी कमबॅक. चला या ओव्हर मधला चौथा चेंडू. राजेश 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि हा चेंडू डोक्याला आदळलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. अंपर काय लेग बाईज, बॅट कट, बॅट कट. काय कमबॅक केलाय बघा. 4 चेंडूंनी 6 धावा झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. या ओव्हर मधला 5वा चेंडू. बसवंत स्ट्राईकला ते बसवंत. ओ जबरदस्त फटका बसवण्याच्या याच्यातनं आणि शांतारामांनी प्रयत्न केला पण या षटकार, लांबच लांब षटकार. ही मॅच जर जिंकायची असेल तर या जोडीला तुम्हाला फोडावं लागेल मित्रांनो, कारण दोघेही सुद्धा हाय हिटर बॅट्समॅन आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. आता राजेश यांच्यावरती हमला केलेला आहे बसवंत यांनी. कट करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल. खराब चेंडू. पुन्हा एक चेंडू टाकावा लागेल आता. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. हा सुद्धा कट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक. 1 तेरी तो 1 मेरी. या ओव्हर मध्ये आल्या 13 धावा आणि टोटल 2 ओव्हर 19 धावा. सांगतो दीपक भाऊ, मी स्कोर सांगतो भाऊ, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. एकोणीस धावा, 2 ओव्हर 19 धावा. आता खेळपट्टी मला वाटतं गोलंदाजांना साथ देते. संध्याकाळचं वातावरण आहे. बघूया तिसरा गोलंदाज कोण येतो. सुकापूर, साई कृपा सुकापूर. जगदीश. गोलंदाजी मार्फत जगदीश, मॅन फॉर मोहो. हा हिटर बॅट्समन आणि गोलंदाजी सुद्धा त्याची चांगली असते. बघूया आता आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो जगदीश भोईर. मोहो साई कृपा संघाकडे खेळतोय सुकापूर. स्ट्राईकला ते सुभाष, ज्यांच्या बॅटमध्ये बऱ्याच धावा आलेल्या या टुर्नामेंट मध्ये. चला तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू घेऊन येते ते जगदीश भोईर आणि ऑफ ड्राईव्ह मारलेला आहे. बघूया 1 धाव तर घेतलेली. सुंदर फिल्डिंग आणि दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न आणि त्या सुद्धा पूर्ण केल्या. 2 धावा. कव्हर बघा कसं दिलं होतं मस्त. दर्शन यांच्याकडनं बॉल उडाला आणि पाठीमागे कव्हर दिले ते फिल्डरने. पटापट केला. कालोख झाला तर चेंडू आपल्याला दिसणार नाही. तसं आहे आपल्याकडे हॅलोजन, टेन्शन घेऊ नका. चला या ओव्हर मधला दुसरा चेंडू. जगदीश भोईर, सुभाष. हो काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय आणि कट आउट. सुभाष यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. मी पहिलेच म्हटलं होतं जगदीश म्हटलं तर गोलंदाजीचा जबरदस्त नजारा करतो आणि सुंदर गोलंदाजी करतो. फलंदाजी तर बघितला ते सर्वांना त्यांनी प्रेमात पाडले, कारण लांबच लांब षटकार त्याच्या पण बॅटमधून आलेले आहेत. आणि आता दुसरा बॅट्समन चाललाय तो जनार्दन. यस, मॅन फॉर मोहो. बऱ्याच मॅचेमध्ये हाय हिटर बॅटिंग करून चांगल्या चांगल्या मॅची बाहेर काढतो असा तो आमचा जनार्दन.
जनार्दन पाटील. बघूया निस्ते फोन वाजतात कारण 2 दिवस झाले 40 प्लसचे प्लेअर इकडे आलेत लीगला आणि घरी वाट बघतायत सगळे. नातच वेगळं आहे. येऊ आम्ही 9 9:30 वाजेपर्यंत नक्कीच घरी येऊ. फोन वाजू नका. चला या ओव्हर मधला तिसरा चेंडू फाईट करेल तो जनार्दन. जनार्दन आणि मस्तपैकी फटका टोललेला बघूया. 1 धाव तर घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. वोट रनिंग द विकेट काय बोलतात ते असेल ते नवीन आहे समजून जा. आज समीर बाबू बघा दिसते खांद्यावरती हात कमरेवरती हात. चला या ओव्हर मध्ये चौथा चेंडू जनार्दन आणि गोलंदाजी करतोय तो जगदीश आणि जबरदस्त फटका तर मारलेला बघूया. कॅचची संधी ओ जबरदस्त फिल्डिंग. भले कॅच सुटली पण काय फिल्डिंग केली आहे. एखाद्या नवीन यंग प्लेअरला लाजवेल अशी फिल्डिंग केली आहे. जबरदस्त 2 धावा. चला या ओव्हर मध्ये 5वा चेंडू. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. फिल्डरचं नाव काय या अमर आणि हा सुद्धा फटका उडवलेला बघूया आणि हे आउट. कॅच आउट. जनार्दनच्या खेळीचा अंत झालेला आहे. पहिले तर त्यांना जीवनदान भेटलं होतं अमर केनी यांच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग केली होती आणि पुन्हा एकदा दुसरी कॅच उडवली त्यांनी. आता जात आहेत ते दीपक शेळके मॅन फ्रॉम पाली रिवतचा बादशाह. पंचवीस या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू. खूप स्कोर कमी मित्रांनो. तुम्हाला आता फटकेबाजी करावी लागेल. दीपकला काहीतरी करावे लागेल कारण प्रतिस्पर्धी संघाकडे हा हिटर बॅट्समॅन आहे तो म्हणजे दर्शन जोशी जगदीश आणि ज्यांनी 62 धावा मारले तो अमर केनी सुद्धा आहे त्यांच्या ताफ्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला चांगली फलंदाजी करून चांगला फाईट स्कोर करावा लागेल. आणि बॉल तर मारलेले दीपक शेळके यांनी बघूया. 1 धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाहीये कारण थ्रो चांगला आलेला दर्शन यांच्याकडे. फिल्डर होते शांताराम पाटील मोहो. तुम्हाला सांगितलं शांतारामकडे चेंडू आला का तो काय इकडे तिकडे जाणारच नाही. 26 धावा 3 ओव्हर 26. या ओव्हर मधले शेवटचं षटक आणि ते टाकतील म्हणजे 50 प्लस. जोशी नितीन जोशी बबलू त्यांनी सुद्धा बराच काही घडामोडी केलेल्या आहेत. जबरदस्त त्यांनी गोलंदाजी केली फलंदाजी केली. 2-3 वेळा रिटायरमेंट होऊन आले. आज सगळ्यांच्या नजरा जोशी साहेबांवरती आहेत. ते ठरलेलं आहे. प्रत्येक मॅचला त्यांच्याकडनं 2 फटके आहेतच. म्हणजे बॅट्समनला ते चांगले आनंदित ठेवतात. बघूया बॅट्समन आहेत ते दीपक शेळके रिवर्सचा बादशाह. पण आज काय रिवर्सचे फटके मारलेच नाही काय कल्पनाच नाही का पुण्याला येऊन रिवर्स मारायचं नाही असं ठरलंय का. चला पहिला बॉल जोशी आणि मारलेला फटका शांताराम येतील पण नाही. कॅचची संधी होती पण शांताराम म्हटले नाही. 1 रन आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आउट. बॅट्समन आउट. काही गरज नव्हती. आत्महत्या म्हणावी लागेल. जिथं 1 धाव होती तिथं 2 धाव घेण्याचा प्रयत्न दीपक शेळके यांची विकेट गेलेली आहे. चांगली विकेट घालवली. 27 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू. बॅट्समन येतो वासुदेव बडे. आणि तुम्ही इथं बडे चालले तर बडे फटके मारा आणि स्कोर वाढवा.
27 धावा. इनिंग मधले 5 चेंडू शिल्लक. बघूया या 5 चेंडू मध्ये काय फायटिंग स्कोर होईल. वासुदेव बडे यांच्यामध्ये पण नाव मध्ये देव आहे. बघूया आता आडनाव मध्ये बडे बडे फटके मारतात का बघूया. जोशी साहेबांची गोलंदाजी खूप सुंदर झाली आता. राजा साडू टू नको नुसते फोन येत आहेत. चला बघूया वासुदेव बडे जोशी. सुंदर गोलंदाजी बघा. मी म्हटलं होतं तुम्हाला जोशी साहेबांचा आज दिवस आहे. काय गोलंदाजी करतायत, काय गोलंदाजी करतायत. फक्त 2 चेंडू मध्ये 1 धाव दिली. नाही मारू दे ना सांगतात तिकडे जोशी साहेब. ठरलेला असं षटकार एकतरी येईल त्याच्यात. अरे कॅच घ्या ना, कॅच घ्या ना. जोशी साहेबांची विकेट घालत तुम्ही. 3 चेंडूंनी 2 धावा. काय गोलंदाजी करतात बघा. 50+. कोण म्हणेल यांना 50+. एखाद्या यंग स्टारला लाजवेल अशी गोलंदाजी. 3 चेंडू 2 धावा. जग्या इकडे हो रे जग्या, तुला कॅच पकडायची आहे जग्या. सुंदर अशी फिल्डिंग सजवतोय तो दर्शन भोईर. या ओव्हर मधला 4था चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया जोशी साहेब एखादा षटकार खातायत का त्यांचं ते रेकॉर्ड तोडून टाकतायत. 4था चेंडू. फुल टच बॉल होता पण तो सुद्धा नाही मारता आला. आणि निर्धाव चेंडू. वा काय गोलंदाजी. प्रशंसा करावी तेवढी कमी आहे या गोलंदाजाची. नितीन जोशी 50+. आज नेरे संघाने सगळ्या प्लेयरांनी चांगला प्रभाव पाडलाय. या ओव्हर मधला 5वा चेंडू बघूया. आणि हा फटका तर मारलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. थ्रो बरोबर झालेला आहे. 2 धावा पूर्ण. जबरदस्त जबरदस्त धावा घेतल्या 2. जिथं 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या. थ्रो बरोबर गेला नाही अमरकिनी यांचा. लास्ट बॉल. जोशी साहेब बघूया. तुम्ही तर चांगला रेकॉर्ड मोडलेला आता. 1 सुद्धा षटकार खाल्लेला नाही. शेवटचा बॉल व्यवस्थित टाका. या बॉलवरती षटकार खाल्ला तर तुम्हाला बक्षीस. ओ वाईड बॉल. काय करताय जोशी. शेवटचा बॉल टाका व्यवस्थित. फायटिंग स्कोर बघूया. 31 तर झालेला आहे. या चेंडूवरती किती धावा येतात त्या. शॉर्ट बॉल. आणि बघूया फटका काही सजवता आला नाही. आणि 1 धाव तर पूर्ण झालेली. 2 धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. बघूया तिसरीसाठी प्रयत्न करतात का. आणि 3 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण. काय धावलेत, काय धावलेत. 34 सुद्धा झाली असती. 34 धावा झालेल्या आहेत. चला मस्त पैकी जोशी साहेबांनी ओव्हर टाकले. चला गेम स्टार्ट. स्ट्राईकला ते जोशी, नॉन स्ट्राईकला ते अमर केनी आणि गोलंदाजी मार्फत जनार्दन पाटील मोहो. गेम स्टार्ट. आणि मस्त पैकी खेळून काढलाय तो जोशी साहेब. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव. बघूया या ओव्हरचा दुसरा चेंडू जनार्दन पाटील मोहो. स्ट्राईकला ते जोशी 50+. हो जबरदस्त. 1 धाव तर घेतलेली. बाईकची आली का कटे. 35 धावांचं टार्गेट आहे. 22ची धाव. 2 चेंडू 1 धाव. स्ट्राईकला ते आता अमर केनी. या ओव्हर मधला तिसरा चेंडू. फाईट करते ते अमर केनी. फायनल मॅच. हो चेंडू सोडलेला आहे वाईट. काय
चला यावर मधला तिसरा चेंडू जनार्दन यांचा खेळून काढतील अमर केनी. कट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी जनार्दन पाटील यांची. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत आणि 2 धावा. 35 धावांचं टार्गेट. ओव्हर मधला चौथा चेंडू आणि जबरदस्त कट करण्याचा आणि फिल्डिंगचा प्रयत्न केला पण चेंडू गेलेले गडगडत. बघूया 4 जातील का. गेला 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 4 धावा आणि टाळ्यांचा गडगडाट. बॉलनी सीमारेषा ओलांडली का इकडे टाळ्यांचा गडगडाट. सुकापूर संघ संदीप मास्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ. 4 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. या ओव्हर मधला 5वा चेंडू. बघूया अमर केनी यांच्या बॅट्समन नंतर एक चौका आलेला आहे. पुन्हा कमबॅक करेल जनार्दन की अजून एखादा फटका मारेल अमर केनी. आणि फटका तर टोललेला आहे. बघूया कॅचची संधी आणि जबरदस्त कॅच. 1 नंबर कॅच. हातात निसटलेला कॅच पुन्हा घेतला आणि जी विकेट पाहिजे होती, ज्या विकेटची वाट बघत होती तीच विकेट गेलेली आहे, ती म्हणजे अमर केनी यांची. आणि आता चाललेला आहे तो बर्थडे बॉय दर्शन शेळके उर्फ नागेश कुंडा. 3 लोक त्याचा झेंडा. आता बघूया काय करतोय आपल्या संघासाठी तो फंडा. एवढा स्कोर नव्हता आणि अमर केनी फटका मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट टाकलेली आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. जनार्दन यांनी आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू पण जबरदस्त अशी विकेट घेतली आहे जनार्दन पाटील यांनी. आणि जोशी साहेब आजकाल सुद्धा तळ ठोकून आहेत. बघा नॉन स्ट्राईकला आहेत, तळ ठोकून आहेत. वाट बघतात कधी मी तिकडे स्ट्राईकला जातो आणि एखादा फटका मारून येतोय. चला शेवटचा चेंडू दर्शन. आज दर्शन यांच्या बॅटमध्ये एवढे फटके काय बघायला भेटले नाही. बघूया बर्थडे बॉय आहेत आणि आज ते काय करतील का. शेवटचा सामना आहे आज. जर काय तेही केलं तर जाताना पार्टी त्यांच्याकडनं लोणावळ्यामध्ये होईल आपल्या सगळ्यांकडनं. कट करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉल. बघा दर्शन तुम्ही जर पार्टीला 5,000 दिले तर समीर पाटील यांच्याकडे 10,000 म्हणजे 15,000 मध्ये चांगली पार्टी आपली होऊ शकेल. पार्टी प्लस वाल्यांची लोणावळ्या येते. पण दर्शन काय बोलणार नाही. तो म्हणे 5,000 नको मी थांबा फटके देतो तुम्हाला. षटकार देतो का बघूया. शेवटचा चेंडू. ओ काय टोलवलाय काय टोलवलाय पण एक डावीवरती समाधान मानावं लागलं दर्शन यांना. फटका चांगला टोलवला होता पण फिल्टर होता तिथे. आणि 1 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्यात त्या 8 धावा. दर्शन शेळके. चला फास्ट करा. सूर्यास्त होत आहे बघा. अंधार पडला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. सत्तावीस पाहिजे. 18 चेंडू 27 धावा. स्ट्राईक रेट 9चा आहे. 18 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो दर्शन, नॉन स्ट्राईकला ते जोशी आणि गोलंदाज मार्फत आहे ते 50+ पांडुरंग गायकर. जबरदस्त त्याही सुद्धा गोलंदाजी केली होती मगाशी. आणि या शेवटच्या सामन्यात बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी. 18 बॉल 27 धावांची गरज. पांडुरंग गायकर गोलंदाजी मार्फत 50+ आणि स्ट्राईकला ते दर्शन. बॅट ताव धरून आहेत. एखादा फटका मारत त्यांना बर्थडे बॉय. सोडलेला आहे चेंडू आणि हा चेंडू वाईट. अंपांनी दोन्ही हात बाहेर काढून आपला व्हाईट दर्शवलेला आहे. बघूया पांडुरंग गायकरांचा
पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि हो जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आणि कॅच सोडलेलं दर्शनांना जीवनदान दिलेलं आहे. काय फटका आणि काय फिल्डिंग. राजेश नायर अन्ना उर्फ अन्ना, अच्छा कैच का ट्राई किया था अन्ना ने, लेकिन अन्ना से कुछ होया नहीं. चलता है. चला पांडुरंग गायकर आणि नितीन जोशी दोन्ही एकाच संघातनं खेळतात, ते म्हणजे नेरा. आता बघूया नेऱ्यावाल्यांना नेरे कसे मारतात ते. चला टाका पांडुरंग गायकर आणि मारा नितीन जोशी. अगं बाबा खतरनाक फिरून मारलेला बॉल जोशी यांनी आणि एक धावेवरती समाधान मानावं लागले. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता जोशी साहेबांचा, असा तरी कुठून तरी चौकार येईल पण नाही जमलं. 2 चेंडू आता रिटर्न आहे, आता मी काहीतरी करूनच बाहेर येईल. तिसरा चेंडू पांडुरंग गायकर यांचा. अरे काय र करतो तू दर्शन भावा. एक धाव तर घेतलेले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला आणि दर्शन यांनी केलेली आहे. बघूया अंपायर डिसिजन नॉट आउट. दर्शन यांना जीवनदान. चालले होते जोशी साहेब आत्महत्या करायला आणि मध्ये तर दर्शनने आत्महत्या केली असती, पण बघूया. दर्शन यांना जीवनदान भेटलेलं आहे. या ओव्हर मधला चौथा चेंडू, 2 धाव पळून काढलेले आहेत. फिल्डिंगची सजावट करतात दीपक शेळके. बघूया आता या ओव्हर मधला चौथा चेंडू. 4 चेंडू मध्ये 5 धावा तर आलेल्या आहेत. पांडुरंग गायकर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एका हातात सुद्धा मोठा फटका का मारून दिला नाही त्यांनी. चौथा चेंडू. अरे बाप रे बाप, अरे बाप रे बाप, ये गया. मैंने कहा था बर्थडे बॉय एक तो मारेगा. क्या फटका मारा है दर्शन भाई ने. ये इंतजार कर रहे थे कौन सा अच्छा ऐसी खराब गेंद आई और मैं बल्ले से टच करके षटकार मारू, और मारा है. अभी एक षटकार मारेगा तो जरूर देगा. ये 19 धावा झालेले आहेत. 14 बॉल 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त षटकार मारलाय दर्शन यांनी. 14 बॉल 16. बघूया या ओव्हर मधला 5वा चेंडू. गोलंदाजी चांगली केली, तो फटका तसा मारला तर काय करणार. अरे अरे गया 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 आणि कॅच आउट. बॉल तर चांगला दिला होता पांडुरंग गायकर यांनी, पण दर्शन यांना फायदा उचलता आला नाही आणि त्यांनी आपला विकेट टाकलेली आहे. आणि आता बघूया नवीन फलंदाज जगदीश भोयर, मोहोचा पाडा. हा इतर बॅट्समॅन. संघाला यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत. या दर्शन तुम्ही तुमचं काम करून आलेला आहात. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 35 धावांची गरज. 11 बॉल 16. 13 बॉल 16. 13 बॉल 16. पांडुरंग गायकर यांचा शेवटचा चेंडू. खेळून काढतील जगदीश. चला शांतता शांतता. आता पुढचा गेम बघूया. जगदीश भोयर आणि गोलंदाजी पांडुरंग गायकर. शेवटचा चेंडू आणि जगदीश यांना चांगला फुलटा चेंडू होता. ऑफ ड्राईव्हर मारलेला आहे. एक धाव तर घेतलेली. ओ खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. असं करून तुम्हाला जमणार नाही मित्रांनो. शेवटच्या सामन्याने अशी खराब फिल्डिंग केली तर तुम्ही नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर जाल. आणि ते 4 धावा, जिथं 1 धाव होती तिथे 4 धावा गेलेल्या आहेत. 2 ओव्हर संपलेले आहेत. बोलतो बोलतो दादा बोलतो. 23 धाव झालेले आहेत. 12 बॉल 12.
कुठेतरी चेसिंग. चला ना मित्रांनो, अंधार पडला, तुम्ही बघा ना, इथं लाईट लागणार नाही याचं लक्ष ठेवा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज बशवंत आणि स्ट्राईकला ते जोशींनी आज आत्महत्या केली नाही, 2 ओव्हर झाल्या. आमचे नामदेव काय नरेश पाटील आणि आता जोशींचा नंबर आहे. मी पण मारणार, 100% मारणार. बारा बॉल 12. चला 12 बॉल 12. हो, खेळून काढलाय आणि निर्धाव चेंडू जोशींना खेळवलंय. बसवन यांचा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकलेला जोशी साहेबांना. बघूया. ओ फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं जबरदस्त फटका मारलाय. ओ 4 धावा जोशी साहेब. मी म्हटलं होतं बाबा आत्महत्या का करत नाही, 50+ प्लेअर, पण त्यांना हा चौका मारत होता. जबरदस्त कमबॅक केलाय जोशी साहेब. बघा काय फटका मारलाय. आता नट येई जोशी, आता घामकारी, आता मॅच कपूनच येणार जोशी. 3रा चेंडू. यो बघ कट आउट. बघा 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 नाटकी. बघा आउट का आउट. इथं जर आपला दर्शन असताना दीपक शेठ तर लगेच अशी फाकवली असती आणि कॅच सोडली असती, पण काय कॅच धरली बघा. लोक हाताने कॅच धरतात, दीपकनी पायाने कॅच धरली. जबरदस्त कॅच. तीन चेंडू झालेले, 9 चेंडू 8 धाव्यांची गरज. संदीप मस्कर या संघाचे पुरस्कृते. संदीप मस्कर फ्रॉम सुकापूर. चला चला फास्ट करा, फिल्डिंग सजवा लगेच. 9 चेंडू बाकी. 9 चेंडू 8 धाव्यांची गरज. चला फास्ट करा मित्रांनो, अंधार आलाय. अजून बक्षीस वितरण करायचं आपल्याला. मॅन ऑफ द सिरीज द्यायची. भाई कसं व्हायचं. फटका तर मारलेला बघू. 1 धाव तर घेतलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, पण नाही. जगदीश यांनी नकार दिलेला आहे. 4 चेंडू संपलेले आहेत. 8 चेंडू 7 धावेची गरज. चला 5वा चेंडू बसवून यांचा. फाईट करतील जगदीश. 7 धाव्यांची गरज. फटका तर मारलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. 1 चेंडू बाकी आहे. 7 बॉल 6. शेवटचे 7 चेंडू बाकी आणि 6 धाव्यांची गरज. संदीप मस्कर एक लेफ्ट हँड बॅट्समन. बघूया संघाचे पुरस्कर्ते. बसला तर मारील, पण नाही. सिंगल धाव तर घेतलेली आहे. बघूया. आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव सुद्धा आपण आउट. आत्महत्या केलेली आहे कारण जगदीशला स्ट्राईक वरती आणायचं होतं. ओव्हर झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. जगदीश यांना स्ट्राईक आहे. स्ट्राईक साठीच मला वाटतं विकेट टाकलेली आहे. नवीन फलंदाज शांताराम पाटील. मॅन फ्रॉम मोहो. आली रे आली, आता माझी बारी आली. नाही, शांताराम पाटील सुद्धा मस्त फटके मारतात. आता बघूया दोन्ही सुद्धा
बॅट्समन आहेत ते मोह संघाचे आणि अविनाश पाटील नेरे संघाचा तडफदार गोलंदाज आणि फलंदाज अविनाश पाटील. 6 चेंडू 5 धावांची गरज. चला मित्रांनो, सूर्य गेला मावळला, अंधार पडत चाललाय. शेवटचे 6 चेंडू बाकी. बघूया कोण मारतंय फायनल लोणावळा पिकनिक 40+. सुंदर असं आयोजन केलं कमिटीने आणि बघूया शेवटच्या सामन्यापर्यंत आलेलं आहे. चला पहिला चेंडू. हो जबरदस्त. 1 धाव. लेग बाईज. 5 चेंडू 4 धावांची गरज. शांताराम पाटील यांना बॉल दिसतोय ना. शांताराम पाटील मोठ्या भिंगाचा चष्मा आहे त्यांच्याकडे, पण नक्कीच बॉल मारतील आणि सामना फिनिश करतील. पाच चेंडू 4 धावांची गरज. बघूया कोण जिंकेल सामना आणि कोण मारेल ट्रॉफी नंबर 1 ची. हो फटका तर चांगला मारलेला आणि कॅच आउट. आता मॅच मध्ये रंगत आलेली आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता रंगात आली या मॅच. शांताराम पाटील मला वाटलं काहीतरी करून येतील, पण काही नाही करता आलं. बॉल तर चांगला मारला होता, त्याचा फेवरेट शॉट आहे तो, पण फिल्डर तसा तिथे होता सुभाष. चला शेवटचे 4 चेंडू बाकी. बाकीच्यानी बॅगा भरल्या, कपडे बदलले. कोण मारतंय फायनल बघूया. बॅट्समनचं नाव सांगा. राजेश पाटील आणि जगदीश भोयर. 4 चेंडू 4 रन. चला उशीर झालाय. आता सगळे जवळ चाललेत. कोण मारेल फायनल. 4 बॉल 4 धावांची गरज. अविनाश पाटील बॉलिंग मार्फत आणि फलंदाज येतो राजेश. नॉन स्ट्राईकला येतो जगदीश. बघूया. हो प्लेट करण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू आणि आता 3 चेंडू 4 धावा. इकडे जगदीश तडपतोय, कधी मला स्ट्राईक भेटो आणि मी मोठा सामना मारून सामना फिनिश करतोय. आता मॅच रंगात आलेली आहे. अगा एखादा चेंडू जर डॉट झाला तर दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस होतील. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. बघूया अविनाश पाटील. हा चल 4 पाहिजे. चला 4 पाहिजे. 3 चेंडू 4 धावा. टेन्शन घेऊ नका. निर्धाव चेंडू 2 चेंडू निर्धाव काढलेत अविनाश पाटील यांनी. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना गेला कुठे. जगदीश इकडे तडपतोय, मला स्ट्राईक का नाही भेटली. काय घडलंय बघा. चला लक्ष द्या. 5वा चेंडू. 2 चेंडू 4 धावा आणि 1 चेंडू वरती 1 सिंगल धाव घेतलेली आहे. आता 1 चेंडू 3 धावा. सामना होता कुठे आणि सामना नेला कुठे. अंगावरती आणला सामना सुकापूर संघाने. सुपर ओव्हर वगैरे काय ते बघतील कमिटी. 1 चेंडू 3 धावेची गरज आणि हा हिटर बॅट्समन जगदीश नक्कीच तडाख्यामध्ये आला तर हा बॉल सीमारेषा पार जाईल. 1 चेंडू 3 धावा. दोन्ही संघाच्या सामन्यात फासण्या फासफूस होतील. मी काय बोललो काय ते कमिटी निर्णय घेईल. काय बोला कमिटी. थांबा 2 मिनिटं. सामना थांबवा. नाही ना अगोदर ठरवा काय
कंपल्सरी त्याची नाही तशी प्रत्येकाला एक पॉईंट दिलाय काय नाही एक पॉईंट दिला थांबले तू बोललो का भालेकर ते ठरतील ते काय बोलत आहे भालेकर साहेब तुम्ही निर्णय द्या काय करायचंय. तुम्ही मॅच चालू करा चला 1 चेंडू 3 धावा. जगदीश बघूया. आयुष्य पण फटका तर मारलेला आणि फसलेला आहे फटका आणि आउट आणि सामना जिंकलाय तो मोर्या 11 वाजे. हातात आलेला सामना घालवलाय तो सुकापूर संघाने.